इथं आज सकाळची सुरुवात झाली पोळ्यांनी. तर स्वयंपाक करायचा होता. आज मला जायचं होतं बुटीकमध्ये. आज माझा बुटीकमध्ये पहिला दिवस होता. म्हटलं पहिले तुळशी मातेचे पाया पडून घेतले. तुळशी मातेला नमस्कार करून इथं आम्ही दोघी मैत्रिणी बसलो होतो उन्हात ऊन पाळ्या खात. तिला म्हटले, काय ग बाई, हाडं शेकते का? इकडं पाठ काय दाखवते, तोंड दाखव ना तुझं. तिचं तोंड वडून बघत बसले. इथं शेजारचे चिल्ले पिल्ले चालले होते शाळेच्या तयारीत. अरे म्हटलं, शाळेत कशाला जाता? शाळेत जाऊन कोणाचं भलं झालंय तर तुमचं होणार आहे. बसा म्हटलं घरी गपचूप. झालं इकडं याला बघा, याच्या तर हाताला जोरच नाहीये. बघा ती खुर्ची कशी ओढत नेली त्यांनी. काय सांगायचं पोरं आत्ताचे. सगळं काम आवरून मग स्वतःला सावरत बसले. तर म्हटलं थोबाडाला थोडंसं पावडरचा पोतारा मारूया. सोबत हात कुठं पुसू तर कपड्यांनाच पुसून घेतले. म्हटलं काळे ओठ थोडे लाल करू. तर म्हटलं जास्त नको लावायला, नाही तर दिसायचं माकड. बघा बरं जास्त लागली का कमी, काही कळत नाही. नाही व्यवस्थित आहे, ओके. तर थोडा वेळ स्वतःला आरशात पुढं माग निवळून घेतलं. व्यवस्थित दिसते का नाही, माकड दिसते का, कशी दिसते, नाही ओके. चला म्हटलं आता निघूया. इकडे बुटीकमध्ये आल्यावर आमच्या मॅडम म्हणतात, बाई बघा आमचा टेलर कसा बसलाय. बाई म्हणून फॉल नीट लावा म्हणे, नाही तर वरचा खाली खालचा वर करून देशील म्हणे. म्हटलं नाही व्यवस्थित लावते मॅडम. संध्याकाळी घरी येताना वाटेत पाऊस लागला. पावसाचा आनंद घेत घेत घरी चालले होते. चला आता पुरता एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.